नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मनस्विनीला माहिती होणार आहे की कान्हा देवदत्त किर्लोस्करचा मुलगा आहे. त्याचबरोबर तेजस्विनी आज ऑफिसमध्ये जाणार आहे आणि तिथे प्रॉपर्टी पेपर शोधणार आहे. पण त्याआधी तेजस्विनी परशु आणि मीनाक्षीला असं काहीतरी सांगते ज्यामुळे आता सखीला खात्रीच पटते की घरात जी बाई आहे ती मनस्विनी नाहीये. तर बघूया मित्रांनो कसं काय झालं ते. आज आहे 7 ऑगस्ट आणि लपंडावचा आजचा एपिसोड रिव्ह्यू आपण बघत आहोत. त्याआधी जे चॅनलवर नवीन असेल तर मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो कालच्या शेवटच्या सीन पासून. सखी आता विचारत असते मनस्विनीला आणि ती म्हणते मनस्विनी मेली तरी ती फ्रीज मधलं शिळं अन्न खाणार नाही. ती एक वेळ मीनाक्षी काकूला ते गरम करायला सांगेल किंवा काहीतरी ऑर्डर करून खाईल. मग तू तसं का नाही केलंस? तर मागून आता कान्हा तेजस्विनीला इशारा करतो आणि असं घड्याळ असं दाखवतो. तर त्यावर काय होतं, तेजस्विनी सखीला सांगते हो बरोबर आहे तुझं, मी तसं का नाही केलं. ऍक्च्युली मी ऑर्डर केलं होतं पण ऍक्च्युली ऑर्डर यायला वेळ होता आणि मला भूक लागली होती, माझं डोकं दुखत होतं, खिचडी होती सो मी खाल्ली, त्यात काय एवढं. सखी आता तेजस्विनीकडे बघतच राहते. तेजस्विनी म्हणते बाय द वे खिचडी खास झाली नव्हती पण काय करणार, खावी लागली. झालं तुझं, चल जा आता. आता तेजस्विनीला हे सगळं करताना त्रास होत असतो. तेजस्विनी तिच्या मनात म्हणते सॉरी सखी, साबुदाण्याची खिचडी खूप छान झाली होती पण इच्छा नसतानाही नावं ठेवावी लागते असं तेजस्विनी तिच्या मनात म्हणते आणि ती सखीला म्हणते जा आता. पण बघा मित्रांनो काय होतं, सखीला आता अत्तरचा असा स्मेल येतो. सखी आता तेजस्विनीला म्हणते 1 मिनिट, अत्तराचा वास येतोय. मनस्विनी तू कधीपासून अत्तर वापरायला लागलीस? कान्हाला आता परत टेन्शन येतं आणि तेजस्विनी आता सखीला म्हणते मी आणि अत्तर डोक्यावर पडलीस का? त्यानंतर तेजस्विनी सखीला बोट दाखवते आणि म्हणते लिसन, माझी हेरगिरी करणं बंद कर. हे माझं घर आहे आणि माझ्या घरात मी वाटेल ते करेल, वाटेल ते खाईल, जे आवडत नाही ते फेकून देईल. आज गोड खाईल, उद्या तिखट खाईल आणि परवा उपाशी राहील. तुला काय करायचंय? माझी मर्जी, तू कोण मला विचारणारी, कोण? आता बघा मित्रांनो काय होतं, तेजस्विनी तर मनस्विनी सारखं ओरडते पण आता सखीच्या डोळ्यात पाणी येतं. सखी म्हणते माझी आई वापरायची ही ना अत्तर, म्हणून विचारलं असं म्हणत सखी तिथून निघून जाते. तर तेजस्विनीला खूप वाईट वाटतं पण आता कान्हा काय करतो, पटकन दार बंद करतो आणि तो तेजस्विनीला म्हणतो काय करताय तुम्ही, हे अत्तर वगैरे काय हे सगळं? कान्हाच्या लक्षात येतं की सगळं ड्रेसिंग टेबलवरच तेजस्विनीने ठेवलंय, तेलाची बॉटल आणि अत्तरची बॉटल सगळंच. कान्हा ते ड्रॉअरमध्ये टाकून देतो आणि कान्हा आता परत एकदा तेजस्विनीला समजावून सांगतो आणि म्हणतो काय करताय तुम्ही, हे प्लीज हे असं करू नका. त्यानंतर तेजस्विनी आता बेडवर बसते. कान्हा म्हणतो प्लीज इकडे बसा आणि जरा शांत व्हा. एवढं तुम्हाला ग्रूम केलं पण त्याचा काहीच उपयोग नाही होत आहे. तेजस्विनी आता तिचा टॉवेल आणि बाथरोब काढून टाकते. कान्हा म्हणतो सगळ्यांना संशय येतोय तुमच्याबद्दल घरात, कुल्फी, सखी, मीनाक्षी काकू सगळ्यांना संशय येतोय. आता फक्त गौतम काका आणि परशु काका हेच राहिलेत, त्यांना पण संशय आला की झालं. आता तेजस्विनी कान्हाला म्हणते मी तरी काय करू रे, जे तू बोलतोयस ना मला सगळं कळतंय. अरे पण मी तेजस्विनी आहे, बाहेरून जरी मी मनस्विनी सारखी दिसत असले तरी आतून तर मी तेजस्विनीच आहे ना. तूच सांग मी माझा चांगुलपणा कसा सोडू? एका झटक्यात मला नाही करता येणार आहे हे सगळं. माझं अस्तित्व असं एका झटक्यात नाही टाकून देता येणार आहे. मला मुळात मनस्विनी कधी व्हायचंच नव्हतं, मी आज पण तुला सांगतेय. कान्हा म्हणतो पण व्हावं लागेल ना हो. तेजस्विनी म्हणते अरे हो पण मी प्रयत्न करते ना रे, खरंच करते आणि हे सगळं करताना मला त्रास नाही तर खूप त्रास होतोय. तेजस्विनी आता कान्हाला म्हणते तुझंच बघ ना, तू कबीर असूनही कान्हा बनून जेव्हा माझ्या सखीच्या आयुष्यात आला तू वेगळी ओळख घेऊन वावरत होतास. तीच तुझी जुनी ओळख लपवताना तुझ्या हातातोने चुका झाल्याच असतील हो ना. त्या कान्हाला त्याच्या चुका आठवतात. एकदा कान्हाने त्याचे ग्लासेस काढलेच नव्हते जेव्हा तो मला भेटायला गेला होता आणि चाळीत पण 1-2 वेळा कान्हाच्या तोंडातून निघालं होतं ज्यामुळे सखीला संशय आला होता फ्रेंच परफ्यूम वगैरे बद्दल. तर कान्हा आता तेजस्विनीला म्हणतो मी समजू शकतो, हो मी समजू शकतो, सॉरी मी जरा हायपर झालो. कान्हा आता पुढे तेजस्विनीला म्हणतो प्लीज थोडं समजून घ्या. पण तुम्हाला माहिती आहे ना आपण हे सगळं का करतोय? सखी स्टेकला लागली आहे, इथे जीवन मरण्याचा प्रश्न आहे म्हणून जरा काळजी घ्या, चूक करू नका आणि कॉन्शियस राहा. तर तेजस्विनीला समजतं पण ती परत परत चुका करणार आहे. तेजस्विनी कान्हाला म्हणते हो पण मी तुला वचन देतेय यापुढे अशी कोणती चूक माझ्याकडनं होणार नाही.
मी सावध राहील. कान्हा म्हणतो थँक्यू सो मच. आणि हां, पहिल्यांदा मी रिस्क घेतली होती तेव्हा माझ्यासोबत कोणीच नव्हतं, पण आता जेव्हा तुम्ही रिस्क घेताय तेव्हा मी तुमच्यासोबत कायम असेल इतकं लक्षात ठेवा. त्यावर आता तेजस्विनीला जरा बरं वाटतं आणि तेजस्विनी कान्हाला म्हणते, सखीला अत्तराची गोष्ट माहितीये, तिच्या लक्षात आहे. हे ऐकून आणि बघून खूप छान वाटलं मला. माझं मन कुठं असेल रे, माझ्या मनाची किती घालमेल होत असेल. म्हणजे माझी मुलगी माझी अशी डोळ्यासमोर आहे, तिच्यावर प्रेम करण्यासाठी माझं मन आसुसलंय, पण मी नाही करू शकत. कान्हा म्हणतो हो मी समजू शकतो, पण अजून थोडे दिवस. एकदा का प्रॉपर्टी पेपर्स आपल्या हातात आले आपण सखीला सगळं सांगू शकतो. आणि हो, आता तुम्ही ऑफिसला जा, कारण तिथे जाऊन तुम्हाला आता शोधाशोध करायची आहे. पण जरा सावध राहा, मी येतो, असं म्हणत कान्हा तिथून निघून जातो. आणि तेजस्विनी तिच्या मनात म्हणते, आमच्या ऑफिसला जायचंय, कित्येक वर्षांनी मी ऑफिसमध्ये पाय ठेवणार आहे आज. बरं वाटतंय, पण जरा टेन्शन पण येतंय. तर बघा मित्रांनो काय होतं, इथे आता सीन शिफ्ट होतो आणि मनस्विनीने राजलक्ष्मी माचा फोन आता जोडला असतो आणि मनस्विनीच्या जीवात आता जीव येतो आणि ती म्हणते फोन ऑन झाला. आणि या फोनमध्येच मनस्विनीला खूप मोठा पुरावा सापडणार आहे. असो, इथे आता सीन शिफ्ट होतो आणि दुसरा दिवस असतो. आता तेजस्विनी ऑफिसला जायला रेडी होते, अगदी मनस्विनीसारखी. आणि त्यानंतर ती आता खाली उतरते जिन्यावरून. तिला दिसतं की परशु आणि मीनाक्षीचे हाल खूपच वाईट झाले आहेत. फाटके तुटके कपडे त्यांच्या अंगावर असतात आणि ते दोघेही नोकराचं काम करत असतात. हे बघून आता तेजस्विनीला वाईट वाटतं. ती तिच्या मनात म्हणते, काय हाल केलेत त्या मनस्विनीने यांचे, त्यांचे कपडे सुद्धा किती घाण झाले आहेत. हरकत नाही, आता मनस्विनीच्या रूपात तेजस्विनीची इच्छा मी पूर्ण करते. आणि मित्रांनो, तेजस्विनी इथेच खूप मोठी चूक करणार आहे. तर बघा कसं. आता तेजस्विनी समोर येते. परशु म्हणतो सरकार. तर आता मुद्दामच तेजस्विनी ऍक्टिंग करते, तिच्या नाकावरशी हात ठेवतो आणि म्हणते, छी याक, किती घाणेरडा वास येतोय. तुमच्या अंगातून आंघोळ करत नाही का हो तुम्ही? हे काय कपडे घातलेत, कोणाचं घर आहे माहितीये ना? आता बघा मित्रांनो, परशु आणि मीनाक्षी खूप घाबरतात. तर आता तेजस्विनी म्हणते, सरकारचं घर आहे हे, इथे नौकर सुद्धा मला स्टँडर्ड हवेत. तर तेजस्विनीला हे सगळं बोलताना त्रास होत असतो. पुढे तेजस्विनी म्हणते, तुम्हाला एवढी पण अक्कल नाही आहे का? तर आता मीनाक्षी घाबरतच म्हणते, तिची मान खाली टाकून, सरकार तुम्हीच तर सांगितलं ना हे असे कपडे घालायला. तर तेजस्विनी म्हणते, हो माहिती आहे मला, आणि आता मीच सांगते हे कपडे बदला. हे कपडे बघून मलाच तुमची किळस वाटायला लागली, आता बदला जाऊन. पुढे आता तेजस्विनी या दोघांनाही म्हणते, आणि हो आधी जे कपडे घालायचात ना तेच कपडे आत्ता घालायचे. ऐकून आता परशु आणि मीनाक्षीला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि तेजस्विनी संशय येऊ नये म्हणून परशुला म्हणतो, आणि हो कपडे बदलायला सांगितलेत फक्त, पण तुम्ही काम तेच करणार आहात. आणि मनस्विनी मुद्दामच मीनाक्षीला विचारते, कोणतं काम? मीनाक्षी म्हणते, नोकरांचं. तर तेजस्विनीच्या डोळ्यात पाणी येतं हे ऐकून, आणि तेजस्विनी मनस्विनीसारखं युजलेस असं म्हणून तिथून निघून जाते ऑफिसला जायला. आणि तेजस्विनी गेल्यावर परशु आणि मीनाक्षी खूपच खुश होतात, आता चांगले कपडे घालायचेत म्हणून. आणि बघा मित्रांनो काय होतं, इथे आता तेजस्विनी ऑफिसला पोहोचली आहे आणि सगळा तिचा स्टाफ धाकत असतो. सगळे असे उभे होतात एकदम आणि घाबरलेले असतात. आणि घाबरतच ते म्हणतात, सरकार गुड मॉर्निंग सरकार. आता तेजस्विनीच्या हे लक्षात येतं की तिने कोणाकडे बघितलं तरी सगळे आपली मान खाली टाकतात. आणि तेजस्विनी तिच्या मनात म्हणते, बाप रे देवा साईनाथा, या मनस्विनीच्या धाकात ऑफिसचा स्टाफ किती घाबरून काम करतोय. त्यानंतर मनस्विनी सगळ्यांना बसायला सांगते आणि मग ती तिच्या केबिनमध्ये जाते. आता तेजस्विनी इतक्या वर्षांनी ऑफिसमध्ये आली असते, त्यानंतर ती सगळीकडे अशी हात लावून बघते. ती खुर्चीवर वगैरे हात लावते आणि म्हणते, ही राघवची केबिन होती, ही त्यांची चेअर, इथेच बसायचे. आणि मी त्यांच्यासाठी जेव्हा डबा घेऊन यायचे तेव्हा ते हट्टाने मला या चेअरवर बसवायचे आणि मला बॉस म्हणायचे आणि मला बघून ते किती खुश व्हायचे, असं तेजस्विनी स्वतःला म्हणते. त्यानंतर तेजस्विनीच्या लक्षात येतं की त्या केबिनमध्ये भिंतीवर राघवचा फोटो असायचा. तेजस्विनी असं स्वतःला म्हणते आणि तिथे आता त्यांचा ऑफिसचा पिऊन येतो ब्लॅक कॉफी घेऊन. तर तेजस्विनी त्यालाच विचारते, पण त्याआधी तेजस्विनी इथे मूर्खपणा करते परत. तेजस्विनी मनात म्हणते, इथे तर घरचं कोणीच नाही आहे, मग मी ही ब्लॅक कॉफी का पिऊ? तर मित्रांनो, तेजस्विनी त्या पिऊनला सांगते, मला एकीने साखरेचा कडक चहा आणून द्या. आता या पिऊनला पण धक्काच बसतो हे ऐकून. तू म्हणतो, सरकार तुम्ही तर ब्लॅक कॉफी पिता ना? त्यावर आता तेजस्विनी एकदम नरमाईने बोलत असते या पिऊन सोबत आणि म्हणते, आज चहा प्यायचा मूड आहे माझा, एनी प्रॉब्लेम?
तर आता हा जो पिऊन आहे तो म्हणतो नाही सरकार, आणतो चहा. आणि तो आता ब्लॅक कॉफी नेणारच असतो तर मनस्विनी त्याला म्हणते 1 मिनिट, इथे राघवांचा फोटो होता, कुठे आहे? तर आता हा जो पिऊन आहे तो त्याची मान खाली घालतो आणि म्हणतो सरकार, तो तर तुम्हीच काढला. तर आता तेजस्विनी म्हणते हो हो माहिती आहे मला, पण तो फोटो कुठे आहे माहिती आहे का? तर हा पिऊन घाबरतच म्हणतो नाही सरकार. तेजस्विनी म्हणते बरं, माझ्यासाठी चहा घेऊन या. आता हा पिऊन निघून जातो आणि हे ऐकून तेजस्विनीच्या डोळ्यात पाणी येतं. ती स्वतःला म्हणते ज्याने हे कंपनी उभी केली त्याच माणसाचा फोटो नाही आहे इथे. मनस्विनी, तू त्याच माणसाचा फोटो काढला आणि सगळं विस्कटवून टाकलं, पण तू जे जे विस्कटलंयस ते सगळं मी नीट करणार आहे. आणि बघा मित्रांनो, आता काय होतं, तेजस्विनी ऑफिसच्या फोनवरून फोन करते आणि ती फोनवर कोणाला तरी सांगते की गेली 12 वर्ष आपल्या कंपनीत जे एम्प्लॉईज काम करताय ते सगळ्यांचे फाईल्स मला हवे आहेत. कदाचित तेजस्विनी सगळ्यांचं प्रमोशन करवणार आहे. म्हणजेच परत एक चूक. असो, इथे आता सीन शिफ्ट होतो. सखी आता डायनिंगवर बसली असते आणि ती खुर्चीवर बसून विचार करत असते. 2 दिवसात तेजस्विनी जसं जसं वागली ते सगळं आता सखीला आठवत असतं. कान्हा आता किचनमध्ये सखीसाठी चहा बनवत असतो. सखी आता तिच्या विचारातच असते. तिथे आता कान्हा येतो आणि म्हणतो हे घ्या चहा. तर काय होतं, सखी डायरेक्टच टोस्ट चहामध्ये बुडवून खाणार असते. कान्हा म्हणतो काय करताय, विसरल्यात का, सन्हा असा टोस्ट खात नाही. सखी एकदम सिरियस होते आणि कान्हाला म्हणते सॉरी. कान्हा म्हणतो 1 मिनिट, आधी शांत हो, काय झालंय, कसला विचार करतेस? तर सखी आता कान्हाला म्हणते अरे मी तर मनस्विनीचाच विचार करतेय, ती खूप वियर्ड वागतेय. अरे ती कधीच शिळं अन्न खात नाही रे, तरी तिने ती खिचडी खाल्ली तेही गरम न करता. आणि तिची अख्खी मीटिंग कॅन्सल करून ती परत आली आणि त्यामध्ये ती स्वतःची बॅग स्वतःच कॅरी करत होती. आणि तो अत्तराचा वास, अचानक हे एवढे सगळे बदल कसे घडू शकतात? काय रे, तुझ्या नजरेतनं कशा काही ह्या गोष्टी सुटल्यात? कान्हा आता सखीला म्हणतो आता काय बोलायचं? हे बघ सखी, ते मीटिंगचं म्हणशील तर मी चौकशी केली. ते मीटिंग नव्हती ग, ते सेमिनार होतं. आणि दुसऱ्याचं भाषण ऐकायला ही जाणार आहे का? तिचा तसा स्वभावच नाहीये. आणि सखी, तुला मी बॅगचं म्हटलं होतं ना, त्या बॅग मध्ये काहीतरी इम्पॉर्टंट असणार आहे. कान्हा आता त्याच्या पद्धतीने सखीला सांगण्याचा प्रयत्न करतो, पण सखीला काही विश्वासच बसत नाही. कान्हा म्हणतो ते खिचडीचं तिने सांगितलं ना, ते उशीर झाला होता म्हणून ऑर्डर नाही केली. सखी म्हणते नाही, इतका पण वेळ नव्हता झाला. आणि हो, आपण मुंबईत राहतो, मुंबईत डिलिव्हरी सर्व्हिस 24 तास सुरू राहते. ऑनलाईन तिला फूड मिळालंच असतं. आणि विचार कर, ती सरकार आहे, एका फोनवर ती 1000 गोष्टी करते. मग एका फोनवर जेवणही हजर झालं असतं आणि काही पण केलं असतं, बाहेर जाऊन खाल्लं असतं, पण शिळं अन्न तिने कधीच खाल्लं नसतं. आणि तू हे बघितलं का, तिने मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत, ती माझ्यावर तर चिडलीच नाही. कान्हा म्हणतो का चिडेल? सखी म्हणते कारण तिच्या परवानगीशिवाय मी चावीने दार उघडलं आणि तिच्या खोलीत गेले म्हणून. तिची प्रायव्हसी मी ब्रेक केली. कान्हा म्हणतो हो, पण ती असं म्हणाली ना की नॉक करून येता येत नाही का वगैरे. सखी म्हणते हो रे, पण तिने माझ्या प्रश्नांची उत्तरही दिलीत. आता सखी काय ऐकत नसते. सखी कान्हाला म्हणते कबीर, ती जनरली असं नाही वागत, आहे तरी आहे रे, शोधून काढलंच पाहिजे. कान्हा आता त्याच्या मनात प्रे करतो आणि म्हणतो सखीने याच्या मुळाशी जाऊन काही नाही मिळवलं म्हणजे झालं. पण मित्रांनो, तितक्यात तिथे आता परशू काका आणि मीनाक्षी काकू येते. कान्हाला पण नवलच वाटतं हा त्यांना बघून. दोघांनीही छान नवीन कपडे घातले असतात, त्यांचे आधीचे कपडे. आता हे बघून सखी पण खुश होते. सखी म्हणते या दोघांना वा, फायनली काका काकू तुम्ही त्या मनस्विनीला न जुमानता तुमच्या आधीच्या अट्टायर मध्ये आलात. पण मित्रांनो, परशू काका आता सखीला सांगतो नाही ग, हे कपडे घातल्याचे निर्णय आम्ही स्वतःहून नाही घेतलेत. सखी आता विचारते मग? त्यावर आता मीनाक्षी काकू सांगते अगं, आम्हाला आधीचे कपडे घालायला मनस्विनीने सांगितलं आणि झालं. मित्रांनो, सखीला आता खात्रीच पटते की घरात जी बाई आहे ती मनस्विनी नाहीये. सखी असं कान्हाला म्हणते सुद्धा कबीर, आता तर माझी खात्रीच पटली, ही बाई मनस्विनी नाहीये. कान्हाला आता परत टेन्शन येतं. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की कान्हाजवळ जी तेजस्विनीची अंगठी असते, जी त्याने मागेच सोनाराकडून विकत घेतली असते, ती अंगठी कान्हा आता लपवतो आणि त्याच वेळी तिथे आता सखी येणार आहे. तर दुसरीकडे मनस्विनी समोर खूप मोठं सत्य येणार आहे. कान्हा देवदत्तचा मुलगा आहे याचं, आणि तो बदला घेण्यासाठी मनस्विनीच्या आयुष्यात शिरलाय हे सुद्धा तिला समजणार आहे. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे येणाऱ्या एपिसोड्समध्ये. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मनस्विनीला सत्य माहिती झाल्यावर पुढे खूपच इंटरेस्टिंग एपिसोड्स आपण पाहणार आहोत. आणि तुम्हाला आणखी कोणत्या मालिकेचे रिव्ह्यूज माझ्या आवाजात ऐकायचे असतील तर कमेंट करून तेही सांगा. तर धन्यवाद मित्रांनो. भेटूया उद्या एका नवीन आणि धमाकेदार एपिसोडमध्ये. तोपर्यंत एन्जॉय.